गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू आहे. माऊलींच्या मनोगताच्याच ओव्या सुरू झालेल्या आहेत. खऱ्या अर्थाने अजून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला सुरुवात झालेली नाही आहे. तरीसुद्धा माऊलींच्या ओव्या अभ्यास करता करता आपल्याला एक लक्षात येईल की माऊलींची श्रीगुरु भक्ती जी आहे ती बेजोड आहे आणि नम्रता श्रीगुरूंप्रती असलेली ती आपल्याला घेण्यासारखी गोष्ट आहे. की श्रीगुरूंच्या प्रती असलेला आदर या सगळ्या गोष्टी माऊलींच्या ओव्यांमधनं आपल्याला समजतात. आणि मागच्या वेळच्या अभ्यासाचा विषय जो होता तीच ओवी होती की जाणतेनी गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. म्हणजे जाणते व्हा, जाणणेपणाचा विचार करा आणि जाणते होऊन तुम्ही परमार्थाचा अभ्यास करा असं आपल्याला सांगतायत. आणि जाणत्याचा परमार्थ हा बरोबर योग्य दिशेला चालतो आणि नेणत्याचा परमार्थ हा दिशाहीन असतो. म्हणून समजून उमजून केलेला जो काही परमार्थ आहे तो जाणत्याचा परमार्थ आहे. आणि असा न जाणता कोटीवरी समर्थ आपल्याला सांगतात कितीही साधन केलं दिशाहीन साधन, जायचंय कुठं मुंबईला आणि बसलं कुठल्या गाडीत, पुन्हा दक्षिणेकडच्या गाडीत. आता मी जाईल कुठं हैदराबादला आणि मला जायचं होतं कुठे मुंबईला. आता हैदराबादला पोचल्यावर मी मुंबईला जायचा विचार करायचा म्हणलं की डिस्टन्स वाढतं. म्हणून साधन हे नेहमी समजून उमजून झालं पाहिजे. त्यासाठी इंग्लिशमध्ये फार सुंदर त्यांनी एक सेंटेन्स तयार केलं, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. फॉरगेट द सिस्टीम का म्हणले असं, तर ती सिस्टीम लोक वापरू शकतील आणि त्या सिस्टीमच्या निमित्ताने आणखीनही लोक अभ्यास करतील. म्हणून अभ्यास हा शेवटपर्यंत चालला पाहिजे. शेवटपर्यंत चालला पाहिजे याचा अर्थ तो कधीतरी संपला पाहिजे. पण अभ्यास जर करत गेलो आपण तर आपल्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होते. आता त्याच्या पुढे मला ज्या ओवीचा विचार माझ्या पुढे आलेला आहे ती 57वी ओवी आहे आणि मागे आपण 25 ओव्यांची गॅप तयार केलेली आहे. तो विचार आपण घरी अभ्यास करणार आहोत सगळे. तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणून या. आता तियापरी श्रोता त्याप्रमाणे श्रोत्यांनी लय विक्षेप कशाया आदी दोषांचे काठिण्य घालवून चित्ताला मृदूपणा आणून या गीतारूपी कथेचा अनुभव घ्यावा. मधल्या 25 ओव्यांमध्ये त्यांनी काही ठिकाणी फार सुंदर ओव्या लिहिल्यात की जेथ चातुर्य शहाणे झाले. या महाभारताचा जो गीतार्थाचा अर्थ आहे ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेला की तिथे चातुर्य शहाणं झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ महाभारताचा अभ्यास केला तर आपल्या अंगी चातुर्यता बांधण्याची व्यवस्था आहे. नंतर वैराग्यादी गुण हे सगळे आपल्यासमोर येतील. सोहम साधनेचा विचार त्याच्यात आहे तोही आपल्याला कळेल. आणि पुन्हा आणखीन एक ओवी आहे छोटी, त्यातलं पहिलं चरण आहे का सुक्षेत्री बीज घातले. जर आपल्याला एखाद्या शेतात पीकच काढायचं असेल समजा, तर ती जी जमीन आहे ती सुपीक असली पाहिजे. आणि जमीन सुपीक नसेल तर ते पीक जसं पाहिजे तसं येण्याची व्यवस्था नाही आहे. तसंच अजाणतेपणामध्ये जर का आत्मानंदाचं पीक घ्यायला गेलो आपण तर आपल्याला ते मिळण्याचं काहीही व्यवस्था नाही. पण जाणतेनी गुरु भजी जे केलं तर मात्र मी सुक्षेत्री बीज घातले ही भाषा आपल्या अंतःकरणात तयार होऊ शकते. श्री गुरु बीज टाकतात आनंदाकडे जाण्याचं, पण ते सुक्षेत्रीय असावं लागतं. आणि ते सुक्षेत्रीय असेल तर मग आपल्याला तियापरी श्रोता म्हणजे याप्रमाणे श्रोत्यांनी जर का विचार केलेला असेल तर मग काय आहे, तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा. म्हणजे ही जी 25 ओव्यांचा जो विचार आहे तो विचार करावा आणि अति हळुवारपणा चित्ता आणून या. कथा ही कशी ऐकायची, ही जी महाभारताची कथा आहे गीतेच्या रूपाच्या निमित्ताने आलेली आहे, माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आलेली आहे आपल्यासमोर. तर अति हळुवारपणा चित्ता असं का म्हणाले, तर चित्ताला मृदूपणा आणून चित्ताचे जे काठिण्य आहे ना ते काठिण्य हे चित्ताच्या दोषामध्ये आहे. त्यांनी म्हणलं नाही मनाला, असं नाही म्हणले की मनाला हळुवारपणा आणून, असं नाही म्हणाले ते. तर ते फक्त म्हणाले बुद्धीलाही हळुवारपणा आणून नाही म्हणाले, तर ते फक्त चित्ताला हळुवारपणा आणून म्हणाले. आपल्याला काही ठिकाणी नाही का काही शब्द हे माऊलींचे समर्पक असतात, ते तसेच विचार करायचे असतात. म्हणून अति हळुवारपणा चित्ता आणला पाहिजे.
म्हणजे काठिण्य जे काय आहे ना माझ्या चित्तातलं, ते कुठल्या स्तरावर आहे, तर ते मनाच्या आणि बुद्धीच्या स्तरावर आहे, म्हणून माझं चित्त कठीण आहे. आता त्या काठिण्यामध्ये 3 दोष आहेत आणि ते 3 दोष आहेत लय, विक्षेप आणि कषायादी. पाहायला गेलं ना तर हे 3 दोष आहेत ना, हे समाधीचा अभ्यास करतानाच आहेत. म्हणजे ज्यावेळी माणसं ध्यानाच्या निमित्ताने आनंदाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी ह्या 3 दोषांचा सामना त्याला करावा लागतो. पण शंकर महाराज खंडारकर आहेत, त्यांनी असं केलं की लय, विक्षेप आणि कषाय हे 3 दोष जागृतीतल्या अंतःकरणातही असतात असं सांगितलं. आणि त्या 3 दोषांचं जे काठिण्य आहे ना, ते मला काढल्याशिवाय माझं चित्त हळुवार होणार नाही. आणि हळुवारच्या शब्दाच्या मग आणखीन 2 शब्द आहेत, ते म्हणजे अलगद, हलकेच आणि हळुवार. हे 3 शब्द आत्मस्वरूपाची प्राप्ती होताना अत्यंत महत्वाचे आहेत. की ज्याच्याशी मला एकरूप व्हायचंय ते तत्व माझी अंतःकरण वृत्ती शांत झाल्याशिवाय मला कळणार नाही. म्हणजे आनंदाची प्राप्ती ही अंतःकरणाची वृत्ती शांत झाल्यावरच होणार आहे. मग ते चित्त कसं, मग त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल तर माझं चित्त इतकं मृदू असलं पाहिजे, म्हणजे इतकं सॉफ्ट असलं पाहिजे, इंग्लिश भाषेत बोलायचं म्हणलं तर ते चित्त ह्या सगळ्या विचारांना, म्हणजे ज्ञानदेवांनी सांगितलेल्या, श्री गुरूंनी सांगितलेल्या विचारांना ग्रहण करणारं चित्त मला तयार करावं लागेल. आणि ते चित्त तयार करताना हे 3 दोष माझ्या अंतःकरणात चालणार नाही. हे 3 जे दोष आहेत त्यातला पहिला दोष आहे लयदोष. आणि लयदोषाचा विचार आहे आळस किंवा झोप. हे लक्षात ठेवायचं. लयदोषामध्ये ह्या गोष्टी आहेत. विक्षेप दोष म्हणजे चंचलता. आता ही जी चंचलता आहे ती कशामुळे आहे, तर वृत्तीची बहिर्मुखता आहे माझी, ती समजून घ्यायची आहे. आणि जो कषाय दोष आहे तो मात्र काय आहे, तो बाह्य आणि अभ्यंतर अशा 2 पद्धतीने आहे. की हा अंतःकरणामध्ये माझ्या दोष आहे कषाय दोष. तर बाह्य जो आहे तो वर्तमान स्त्री पुत्रादी संबंधातला आहे. आणि जो अभ्यंतर दोष आहे तो भूत विषय जे आहेत किंवा भविष्य विषय जे आहेत त्यांचं चिंतन आहे माझ्या अंतःकरणात. भूत भविष्य विषयांचं चिंतन माझ्या अंतःकरणात आहे. तो काय आहे, तो कषाय दोष आहे. म्हणजे तो बाह्य आणि अभ्यंतराचा विचार केला. अभ्यंतर आहेत, सर्व गोष्टी अंतःकरणातच असतात हे बरोबर आहे. पण त्यातले त्यात जे काय हेअर स्प्लिट करता येईल, हे सगळं हेअर स्प्लिट हे शास्त्र ग्रंथांनी केलंय. आणि आता आपल्याला ही जी अभ्यासातली विघ्न आहेत माझ्या, हळुवार अति हळुवारपणा चित्ता आणून या, ही जी भाषा आहे ती हेच सांगते की माझ्या अंतःकरणामध्ये लयदोष असता कामा नये. हा लयदोष जो आहे तो आळस किंवा झोपेमुळे येतो. आणि आळस किंवा झोप ही का वाढते, तर माझ्या अंतःकरणामध्ये तमोगुणाचं आधिक्य आहे. हे लक्षात ठेवायचं की आपल्याला 8-10 तासाची झोप लागते वगैरे हे सगळं ठीक आहे, अगदी बरोबर आहे. पण काही झालं, समजा थोडं काही उसंत मिळाले की पडला आडवा, म्हणजे हे का माझ्या अंतःकरणामध्ये असं होतं, हे दोष मला घालवावे लागतील. आणि हे दोष घालवायचे असतील तर मला कुठेतरी ताठ बसून, काय होतं बसताना सुद्धा लोक नीट बसत नाहीत, हा प्रॉब्लेम असतो. मला नेहमी म्हणतात की तुला बसायचं झालं ना तर तू जरा ताठ बसायला शिक. कारण तू टेकून बसला खुर्चीला की काय होऊन जातं, तुझ्या याला पोक येतो, म्हणजे बाक येतो. आणि त्यामुळे तुला जे कळायचंय ते कळण्यासाठी तुझी वृत्ती जी आहे की ती सतत जागृत असली पाहिजे. 1 तास आपली वृत्ती अभ्यास जो ग्रहण करायचा आहे त्यासाठी ती पक्की जागृत असली पाहिजे, ती राहत नाही. म्हणून हा जो आळस आहे तो आळस समर्थांनी म्हणलंय तो दैन्यवाण आहे. आणि असा दैन्यवाणा जो आळस असतो तो मला माझा अभ्यास करू देत नाही. म्हणून हा लयदोष जो आहे आळस किंवा झोपेमुळे येणारा, तो मला घालवावा लागेल. आणि तो घालवायचा असेल तर मी काय करावं, हा त्यातला विचार आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. की मला समजा दुपारी झोप यायला लागली तर मी काय करावं, मला अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास करायचा असेल तर चेहऱ्यावर पाणी मारावं. पण एकूण हा दोष जर दूर करायचा असेल तर मला काय केलं पाहिजे, तमोगुणाचं जे आधिक्य आहे माझ्या अंतःकरणावर ते कमी केलं पाहिजे. आणि तमोगुण जर का माझा दूर झाला तर मग काय आहे, मी आनंदाकडे जाण्यासाठी सत्वगुणाला वर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून हा जो आळसामुळे येणारा जो विचार आहे तो मला माझा अभ्यास करू देत नाही. आळस काय करतो, सतत बघू
उद्या करू, परवा करू, तेरवा करू, आणि मग ते काय होऊन जातं, करू या स्वरूपातच राहतं. आणि माझा जो खरा अभ्यास व्हायला पाहिजे, की जो शब्दांच्या स्तरावर आहे, त्यानंतर ॲप्लिकेशनच्या स्तरावर आहे, तिथे मग मी काय करू शकतो, माझ्या हातनं कुचराई होते. आणि ती कुचराई मात्र अध्यात्माच्या अभ्यासाला जाणता व्हायला आडवी येते. आपल्याला जे चित्त जे करायचं आहे, ही भागवत कथा जी मला समजून घ्यायची आहे ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने, त्यासाठी हळूवार चित्त आपल्याला तयार झालं पाहिजे. आणि ते चित्त मात्र कसं आहे, ते माझ्या अंतःकरणातला हा जो लय दोष आहे तो घालवल्याशिवाय ते जाणार नाही आहे. दुसरा दोष आहे विक्षेप. आता विक्षेपामध्ये काय आहे, वृत्तीची बहिर्मुखता आहे. विक्षेप दोष म्हणजे चंचलता. माझ्या अंतःकरणात चंचल वृत्ती काय आहे, तर माझी जी वृत्ती आहे, वृत्ती शब्दाचा अर्थ एकदा समजून घ्यायचा, की ज्यावेळी मूळचं अंतःकरण आहे ते शांत आहे, पण त्याच्यामध्ये काय झालं, तरंग उठला. आता तरंग उठला काय, हे करू का ते करू, की त्याला म्हणायचं मन. त्याच अंतःकरणाचं रूपांतर मनात झालेलं असतं. जेव्हा निर्णय घेते त्याच अंतःकरणाची जी भाषा आहे ती बुद्धीमध्ये बदललेली असते. आणि जेव्हा एखादा विषय माझं अंतःकरण धरून बसतं, त्यावेळी त्याच अंतःकरणाला चित्त म्हणायचं. आणि शेवटी मी केलं असं जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याच अंतःकरणाचं रूपांतर अहंकारात झालेलं असतं. हे चार अंतःकरणाचे जे पार्ट आहेत ना, हे मी वेगळेपणाने बघू शकतो. हे लक्षात घ्यायचं. मी वृत्तीला माझ्या वेगळेपणाने बघू शकतो. याचाच अर्थ मग वृत्ती डिफाईन करता येते, की अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असे म्हणतात. आता आपली वृत्ती काय झाली, इथून मी वर पाहिलं, वर पाहिल्यावर मला ते झुंबर दिसलं, म्हणजे माझी वृत्ती काय झाली, त्या झुंबराच्या आकाराची झाली आणि मला काय झालं, ते झुंबर दिसलं. अशीच माझी वृत्ती मी सतत बाह्याकार ठेवतो. म्हणजे बाह्य विषयांमध्ये तरी ठेवतो, नाही तर बाह्य विचारांमध्ये तरी ठेवतो. आणि त्या निमित्ताने मी काय करतो, सतत विषय शोधत राहतो. कधी विषय माझा मोबाईल असतो, कधी विषय माझा टीव्ही असतो, कधी विषय 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय हे मी भोगायचा प्रयत्नच करीत असतो. आणि त्या निमित्ताने काय होतं, त्या विषयांच्या पाठलागामध्ये माझी वृत्ती अडकते. माझी अंतःकरण वृत्ती अडकल्यामुळे त्याचाच विचार माझ्या अंतःकरणात राहतो आणि मग माझं अंतःकरण अस्थिर होतं. आणि अशा अस्थिर झालेल्या अंतःकरणात आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब धुसर होतं आणि आत्मस्वरूप मी तिथे विसरतो. म्हणजे मी माझ्या आनंदाला तिथे विसरतो. आणि तो दोष जोपर्यंत माझ्या अंतःकरणात आहे, बाहेर जाणारी वृत्ती, म्हणजे 1 तास मला जर अभ्यास करायचा असेल तर 1 तास वृत्ती मला या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात ठेवायला शिकवावी लागेल. त्यासाठी थोडं ध्यान, थोडं नाम, हे जे काय आपण उपाय केलेले आहेत ते करावेच लागणार आहेत. आणि असे उपाय करून मी माझी जी विक्षेप दृष्टी आहे ती मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला, म्हणजे ती विक्षेप दृष्टी निघून जाईल आणि माझी अंतःकरण वृत्ती शांत होईल आणि मी आनंदाकडे जाईल, हा विचार होईल. विक्षेप दृष्टीचा परिणाम काय होतो, मला माझ्या आनंदाचं भान होत नाही. आनंदाचं भान होण्यासाठी आपली चित्तवृत्ती शांत व्हावी लागते. जोपर्यंत चित्तवृत्ती शांत होत नाही तोपर्यंत आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही. म्हणून हा जो विक्षेप दोष आहे, वृत्तीची जी बहिर्मुखता आहे, 5 ज्ञानेंद्रियांच्या निमित्ताने आहे, 5 विषयांच्या निमित्ताने आहे, तर ती सगळी जी काय दोष आहेत अंतःकरणाचे, ते दोष मला घालवावे लागतील. आणि ते दोष घालवण्यासाठी मला काय करावं लागेल, निष्काम कर्म करावं लागेल, निष्काम उपासना करावी लागेल. उपासनेने चित्त काय होतं, शांत होतं. मग आता असं जर असेल तर नाम ही एक उपासना पद्धती आहे. ते नाम घ्यावं, त्या नामाला समजून उमजून घ्यावं आणि ते समजून उमजून घेता घेता एक दिवस माझी अंतःकरण वृत्ती शांत होईल. आणि शांत झाल्यावर मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी त्याला बुद्धियोग देईन, मी त्याला ज्ञानेश्वरी समजायचा योग देईन. आता तिथपर्यंत जी माझी अंतःकरण वृत्ती आहे शांत करण्याचं, हे काम माझं मला करावं लागतं. आज्ञा फक्त श्रीगुरूंच्या असतात कसं करायचं, पण माझं मला करावं लागतं. हे साधनेतलं एक विघ्न आहे की माझी अंतःकरण वृत्ती शांत होत नाही, हे साधनेतलं विघ्न आहे, ते मला दूर करावं लागेल. तिसरं जे विघ्न आहे तो कषाय दोष. आणि कषाय दोषामध्ये बाह्य आणि अभ्यंतरामध्ये बाह्य दोषांचा विचार करताना वर्तमान स्त्री पुत्रादी, माझे वर्तमान स्त्री पुत्रादींविषयीची माझी जी काय अंतःकरणामध्ये चर्चा चाललेली असते ती खूप मोठी अफाट असते. आणि त्यासाठी मी काही करूही शकत नसतो. जे करायचं आहे ते सर्व करावं.
आणि ते करून माझी अंतःकरण वृत्ती शांत करून मी पुन्हा माझ्या आनंदाकडे जाण्याच्या अभ्यासाचा प्रयत्न केला पाहिजे. असं जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत काय आहे, मी त्यांची चिंता केली तरी त्यांचं जे होणार आहे तसंच होणार आहे. आणि मी त्यांना काय उपयोगी पडतो तेवढं उपयोगी पडावं आणि तिथून मी बाजूला व्हावं, त्यांना त्यांचं काय कार्य करायचं आहे त्याला. असा जो विचार माझ्या अंतःकरणात येत नाही तोपर्यंत माझी अंतःकरण वृत्ती माझ्या मुलांमध्ये, माझ्या पत्नीमध्ये ती गुंतूनच राहते. गुंतवणूक करण्याला काय आहे, परवानगी नाही. हां, आपल्याला गुंतवणूक नाही करायची अंतःकरणाची, जे करायचंय तेवढं करायचं. आणि गुंतवणूक झाली तर मग एक वाक्य माझ्या पुढे असतं, यांच्याशिवाय मला करमत नाही. हे वाक्य जोपर्यंत माझ्या अंतःकरणातनं पुसलं जात नाही तोपर्यंत काय आहे, तोपर्यंत माझी यांच्यामध्ये गुंतवणूक आहे. आणि ती गुंतवणूक मला काढावी लागेल. ती नाही काढली तर माझं चित्त अति हळुवार होणार नाही. म्हणून मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास नीट करू शकणार नाही. मग आता अभ्यंतर दोष जो आहे तो काय आहे, भूत भविष्य विषयांचं चिंतन. की ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगते की तुम्ही भूतकाळात उड्या मारू नका, बुड्या मारू नका, भविष्य काळात उड्या मारू नका आणि वर्तमानातलं जीवन जगा, पुढील पैसे पारुखेच्या ओवीच्या निमित्ताने. मग असं सांगते तर मी मात्र काय करत असतो, मी नेहमी मागच्या गोष्टी उगाळत बसलेलो असतो किंवा पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे ते होणारच आहे. काय जी तरतूद करायची ना ती तरतूद करून ठेवावी. आणि त्यानंतर काय आहे, त्या बँकेच्या पासबुकाला उशाशी घेऊन झोपू नये, अंतःकरणात आणून झोपू नये. हे जे काय सगळे जे दोष आहेत ना, हे सगळे मला नाही का आत्मानंदापासून दूर ठेवतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असे सगळे दोष जोपर्यंत मी व्यावहारिक सत्तेतले दूर करत नाही तोपर्यंत काय आहे, गीतारूपी कथेचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही. गीतारूपी कथा एकच सांगते की तुला फक्त आनंदाचा ठेवा आहे हे कळण्याची व्यवस्था ज्ञानेश्वरीत आहे. आणि तेवढी जर तुला अनुभवायची असतील तर ही अभ्यासातली जी काय विघ्न आहे, हे 3 दोष आहे, लय विक्षेप कषाय दोष, हे आपल्याला घालवावे लागतील. आणि हे जोपर्यंत घालवत नाही तोपर्यंत मी जाणता व्हायची व्यवस्था नाही. जाणतेने गुरु भजीचे व्हायचं असेल तर ते म्हणतील तसंच माझं चिंतन पुढे गेलं पाहिजे. पुढची ओबी आता आपल्याला महत्वाचा विचार करणारी जी आहे ती अशी आहे, हे शब्दे विण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. फार सुंदर ओवी आहे अभ्यासाची. शब्दा वाचून या गीतार्थाची चर्चा करावी, इंद्रियांना न कळू देता तो अर्थ भोगावा. अर्थ शब्दामध्ये सुद्धा खूप अर्थ आहे. आणि वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वीच सिद्धांताशी एकरूप व्हावे. सारांश, अंतर्मुख चित्ताने गीतार्थाचे श्रवण मनन निदिध्यासन करून त्याचा अनुभव घ्यावा. त्याचा म्हणजे कशाचा, गीतार्थाचा. आणि गीतार्थ कशात आहे तर आनंद रूपत आहे. म्हणून आता हा जो संवाद जो आहे तो शब्दे विण करा असं त्यांचं म्हणणं आहे. की शब्दार्था वाचून जर त्याची चर्चा करायची असेल गीतार्थाची तर शब्दार्था वाचून चर्चा कशी होऊ शकते. भगवद्गीता मला काय सांगू इच्छिते की तू शोक करू नकोस. पहिल्या अध्यायाचा विचार काय आहे, अर्जुनाला शोक झाला, तू शोक करू नकोस. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय झाला, व्यत्यास त्याचा विचार करायची वेळ आली तर तो असं सांगतो की तू आनंदरूप आहेस आणि तू आनंदरूप असशील तर तू आनंदाचा ठेवा हे कळण्यासाठी तू तुझी विचारसरणी वापर, तू तुझं अंतःकरण वापर. मग असा जो शब्दा वाचून या गीतार्थाची चर्चा करावी याचा अर्थ की शब्दाने तो अनुभव येणार नाही, पण शब्द कळल्या वाचून अविद्या निवृत्ती होणार नाही. म्हणजे शब्दार्थ हा कळला पाहिजे. शब्द कळण्याचा एक विचार आहे, अर्थ जो इथे म्हणलाय की इंद्रियांना कळू न देता तो अर्थ भोगावा. तर अर्थ हा शब्द जो आहे तो 2 अर्थांनी आहे. एक, त्या शब्दांचा अर्थ घ्यावा. आपल्याला समर्थ सुद्धा काय म्हणतायत की त्या शब्दांचा साठावा घ्यावा. साठावा शब्दाचा अर्थ काय आहे की त्याच्या मागे जा, त्याचा अर्थ कळून घ्या. आणि अर्थ शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे प्राप्तव्य. असं श्रेष्ठ प्राप्तव्य काय प्राप्त झालं असता मला अधिक काही प्राप्त करून घेण्याची आवश्यकता माझ्या अंतःकरणात उरत नाही. आणि ते श्रेष्ठ प्राप्तव्य आहे परमार्थ. परमार्थ शब्दाचा आहे परम अर्थ. अर्थ म्हणजे प्राप्तव्य आणि परम अर्थ आहे मी आनंदरूप झालो असता मला आणखीन काही प्राप्त करून घेण्याची आवश्यकता नाही. हाच ज्ञानेश्वरीचा उद्देश आहे. आणि तो उद्देश जोपर्यंत सफल होत नाही तोपर्यंत मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
आणि अशा अभ्यासाला मात्र कसं करावं, तर त्यांनी सांगितलंय की वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वीच सिद्धांताशी एकरूप व्हावे. आपण जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास आधी करून ठेवलेला असेल, ओव्यांचा याचा त्याचा, तर त्यांनी काय होतं की वक्ता काय बोलणारे हे आपल्याला कळायला लागतं. आणि वक्ता काय बोलणारे हे आपल्याला कळायला लागलं की आपली जी अंतःकरण वृत्ती आहे त्या वक्त्याच्या बोलण्याशी एकरूप करता येते. कारण ज्ञानेश्वरी कोण बोलतंय, तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी बोलतीये आणि सध्या ती वक्ता आहे. आज आपण जो काय विचार करतो आहे ना, तो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विचार करतोय, तो माझ्या कोणाच्या म्हणण्याप्रमाणे चाललेला नाहीये. तो शंकर महाराज खंदारकरांच्या मनाप्रमाणे चाललाय. कारण ते म्हणतायत मी माऊलींच्या मनाप्रमाणे विचार करतोय. माझे श्रीगुरु म्हणतायत मी माऊलींच्या मनाप्रमाणे विचार करतोय. मी आत्ता म्हणतोय मी श्रीगुरूंच्या मनाप्रमाणे विचार करतोय. म्हणजे आपण सगळे माऊलींच्या मनाप्रमाणे विचार करतोय. आणि तो अर्थ जर मला कळायचा असेल तर मला श्रवण मनन निधिध्यासन करून त्याचा अनुभव घ्यावा लागेल. म्हणजे मला या 3 गोष्टींचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. हा शब्दाविण संवाद जर कळून घ्यायचा असेल तर माझं श्रवण कसं असलं पाहिजे, त्या श्रवणाचं रूपांतर मननात झालं पाहिजे, मननाचं रूपांतर निधिध्यासनात झालं पाहिजे आणि निधिध्यासनातनं तत्वम पदार्थ शोधन झालं पाहिजे. हे जोपर्यंत माझ्या अंतःकरणात घडत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरीचा विचार माझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये टिकायची व्यवस्था नाहीये. आता श्रवण म्हणजे काय, तर त्यांनी दासबोधामध्ये खूप काही गोष्टी फार छान सांगितल्या आहेत श्रवणाच्या. श्रवण निरूपणाचे 4 समास आहे. त्यांनी पहिली श्रवणाची एक व्याख्या तयार केली. आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. फार सुंदर त्यांनी व्याख्या केली की पहिल्यांदा जेव्हा माझ्या अंतःकरणात ज्ञानेश्वरीचं श्रवण होईल, ज्या दिवशी मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ऐकेल किंवा दासबोध ऐकेल किंवा असे ग्रंथ ऐकेल, त्या दिवशी मला पहिली ही एक जाणीव तयार झाली पाहिजे की आजपर्यंत मी जी सगळी काय कर्म केली ती सर्व चुकीची केलेली आहेत. आता माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे मला कर्म करण्याची गरज आहे. आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. माझी क्रियाच पालटली पाहिजे. याचा अर्थ माझी कर्म करण्याची पद्धत बदलली पाहिजे. म्हणजे ती कशी, तर ती मज देऊनी जाळीत कर्मफळे हा विचार आहे की ईश्वरार्पण बुद्धीने ती सगळी कर्म झाली पाहिजेत. आणि आत्तापर्यंतचा जो माझा जो सगळा विचार होता तो सगळा मी करतो मी करतो, मी आहे म्हणून मी आहे म्हणून मी 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 याविषयीच मी सगळा बांधलेलो होतो. आता हे सगळं जे काय बोलणं आहे माझं मी मीचं हे बाजूला पडलं पाहिजे. आणि मग आता कोण बोलतंय, माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे जमलं पाहिजे, श्री गुरु म्हणतात तसं जमलं पाहिजे, समर्थ म्हणतात तसं जमलं पाहिजे. आणि असं जर का झालं तर मग काय आहे, तुटे संशयाचे मूळ एकसरा. तरच काय आहे, जे संशय माझ्या अंतःकरणात आहेत की जे संशय मला काय आहे, मी देह आहे का मी आत्मा आहे, हा संशय आहे मला. आणि तो संशय जर मला बाजूला करायचा असेल, त्या निमित्ताने मी जर का सुखी किंवा दुःखी होत असेल देहबुद्धीच्या निमित्ताने, तर तो संशय मला दुरुस्त करायला माऊलींकडे जावं लागेल, श्री गुरूंकडे जावं लागेल. आणि श्री गुरु मला असं सांगतात की तू म्हणजे देह नाही. हे जेव्हा मला सांगतात त्यावेळी माझा पुढचा प्रश्न असतो, कशावरून? मी देह नाही हे तुम्ही मला सिद्ध करून द्या. कारण प्रत्येक गोष्ट काय आहे, माऊली म्हणते ना, विचाराच्या स्तरावरती समजून घ्या. मग मी म्हणजे देह नाही हे जर का समजून घ्यायचं असेल तर याचा अर्थ काय झाला ते मला उदाहरण देतात की अरे तुला जेव्हा तुझं डोकं दुखतं त्यावेळी तुझं डोकं दुखतं हे तुला वेगळेपणाने कळतं ना की माझं डोकं दुखतंय. याचा अर्थ काय झाला की तू डोक्यापेक्षा वेगळा आहेस. मग तू डोक्यापेक्षा वेगळा आहेस, मग तू डोक्याशी बोलू शकतोस ना? हो बोलू शकतो. मग काय बोलायचं, मी बोलायचं असं की तुझं डोकं दुखतंय ना, आता उदय तुला मी गोळी देतो, तू गोळी घे आणि घरच्या कोणालाही न जास्त त्रास देता शांतपणाने रामकृष्ण हरी म्हणत बस. हे झालं माझ्या देहाशी बोलणं. डोकं हे देहाचं प्रतीक आहे. याचा अर्थ मी कोण आहे हे शोधावं लागेल मला. आणि मी कोण आहे हे माझं डोकं, माझा देह, माझे सगळे हे गेल्याशिवाय मला कळणार नाहीये. जे माझं आहे ते मी नाही. मग असं जर का मला श्रवण करायचं असेल तर मी कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल. आणि मग मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहातीत. मग मी देहातीत आहे. मग देहातीत आहे तर ते कुठलं तत्व आहे, तर ते आनंदरूप आत्मा नावाचं तत्व आहे. ते या स्थूल देहापेक्षा वेगळे, ते या सूक्ष्म देहापेक्षा वेगळे.
आणि ते जर तुला कळून घ्यायचं असेल तर तुला त्या संबंधी श्रवण करावं लागेल. श्रवण निरूपण हेच सांगतंय आणि समर्थ तेच सांगतायत. श्रवण म्हणजे ऐकावे. कोणाचे ऐकावे? माऊलींचे ऐकावे, श्री गुरूंचे ऐकावे. इथे समोर बसलेल्याचं ऐकायला तुम्ही जमलेला नाहीयेत. हे ज्ञानेश्वर माऊलींचं ऐकायला जमलेलं आहे. आणि सांगणाऱ्यालाही ज्ञानेश्वर माऊलींचाच दृष्टांत दिला पाहिजे किंवा समर्थांचा, संतांचा, श्रीगुरूंचा दृष्टांत दिला पाहिजे. जोपर्यंत असा हळुवारपणा चित्ताला आणायचा असेल तर ते हळुवार चित्त असणाऱ्या व्यक्तीकडे जावं लागेल. आणि ती व्यक्ती आहे श्री गुरु संत. त्यांच्याकडे गेल्याशिवाय या गोष्टींची उकल होण्याची व्यवस्था नाही. म्हणून श्रवण या शब्दाचा अर्थ आहे की श्रवणामध्ये मला युक्तीने, युक्ती शब्दाचा अर्थ काय आहे? उदाहरण घेऊन किंवा आपल्याला विचार करून. युक्ती शब्दाचा अर्थ विचार सुद्धा आहे. युक्तीने जीव आणि ब्रह्म यांची ऐक्यता प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्या संबंधित श्रवण केलं पाहिजे. व्याख्या खूप मोठी केली आहे की उपक्रम उपसंहारादी पाहून जीव ब्रह्म यांच्या तात्पर्याच्या ऐक्याच्या तात्पर्य निश्चयात श्रवण असे म्हणतात. फार मोठी व्याख्या झाली शास्त्राची. पण मला जर समजून घ्यायचं असेल तर मला काय केलं पाहिजे की माझा जीव म्हणजे बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, याला जीव म्हणतात. तो जीव हा आत्मरूपच आहे या संबंधीच आपण श्रवण केलं पाहिजे. आणि त्या संबंधीचा जो विचार आहे तोच मला आनंदाकडे घेऊन जातो. आणि तो विचार सोडून जर मी काही श्रवण करत असेल तर ते श्रवण कसं आहे? ते फोलकट श्रवण. माऊलींनी लिहिलंय, हरिपाठात लिहिलंय की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. तर नवनीत जर तुला हवं असेल तर ते आत्मविचारांमध्ये नवनीत आहे. त्या आत्मविचाराचा तू विचार कर. आणि त्यासाठी जे काय दृष्टांत दिले जातील, कथा सांगितल्या जातील, तर कथा तू सोडून दे. आणि कथा सोडून दे याचा अर्थ त्या कथेमागचं जे तत्वज्ञान आहे त्याचा विचार कर. आपल्याला अभ्यासच करायचा असेल तर आपलं श्रवण हे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्य तात्पर्य निश्चयाचंच असलं पाहिजे. ते सोडून जर मला काही श्रवणात मिळत असेल तर त्या श्रवणाला जाण्याचं काही कारण नाही. संतच सांगतात की आत्मानंदाचा विचार सोडून जर दुसरा काही भलताच विचार त्यामध्ये येत असेल तर तो विचार सोडून द्यावा आणि तिथे परत जाऊच नये. मुख्य मुद्दा काय आहे की श्रवण जर का आपलं बेसिकली नीट नसेल तर आपल्याला आनंदाकडे जाण्याच्या युक्तीच मिळणार नाहीत. सगळ्या ज्या युक्ती मला माऊली सांगणार आहेत आनंदाकडे जाण्याच्या, त्या ग्रंथाच्या श्रवणाने मला मिळणार आहेत. आणि ते जर ग्रंथाचं श्रवण माझं जर का आनंदाकडे जाण्याचं नसेल तर मी काय मिळवलं? 1 तास बसून. आपण व्यावहारिक सत्तेमध्ये विचार करतो ना, मी इथं आलोय तर मला काय प्रॉफिट झाला? आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, हा प्रॉफिट आहे. आणि पुढे समर्थ असं म्हणतात, श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. श्रवण मनन निजिध्यास म्हणजे पहिलं आलं काय? श्रवण. मग ग्रंथाचं, सद्ग्रंथांचं श्रवण हे आपल्याला करणीय आहे. आणि जोपर्यंत मी सद्ग्रंथांचं श्रवण करत नाही तोपर्यंत मला कळण्याची व्यवस्था नाही. जाणतच जर व्हायचं असेल तर मला ग्रंथांचं वाचनही केलं पाहिजे, श्री गुरु सांगतात तसं ॲप्लिकेशनही केलं पाहिजे. आणि ते सांगतात तसा अनुभवही आला पाहिजे. कारण माऊली जर सांगत असेल की जर का तू निष्काम उपासना केली तर तुझं चित्त शांत झालं पाहिजे, आणि माझी जर का उपासना निष्काम असेल तर माझं चित्त शांत झालं पाहिजे, हा अनुभव मला आलाच पाहिजे. आणि तो जर येत नसेल तर माझं कुठे चुकतंय हे शोधावं लागेल, कारण माऊली चुकीचं सांगणंच शक्य नाही. हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि हे जे कळणं जे सगळं आहे ते सगळं कळणं हे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात आहे, ज्ञानेश्वरी माऊलींच्या मनोगताच्या अभ्यासात आहे, त्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या विचारांनी आहे. म्हणून श्रवण हे खूप महत्त्वाचं आहे. श्रवण आपल्याला व्यवस्थितच केलं पाहिजे. आणि मग श्रवणाच्या पुढे मननाचा विचार येतो. श्रवणाचं रूपांतर मननात केव्हा करता येतं की ज्यावेळी मी 1 तास ऐकतो त्या 1 तासात मला काय मिळालं. आता 1 तासात मला काय मिळालं ना याचा विचार करायचा म्हणजे काय करावं लागेल? त्या 1 तासाला मला आठवावं लागेल की त्या 1 तासामध्ये मी काय काय ऐकलं. आणि त्या 1 तासामध्ये काय काय ऐकलं हे आठवून मग मी काही 10 वाक्य तयार केली पाहिजेत. आणि मग त्या 10 वाक्यांची 5 वाक्य तयार होतील सार रूपाने.
म्हणून मननामध्ये काय आहे? साधक बाधक विचार आहे की जीवब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती आणि जीवब्रह्माच्या भेद निश्चयास बाधक युक्ती, अशा यौक्तिक चिंतनास मनन असे म्हणतात. आपल्याला जर मनन करायचं असेल तर जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगणाऱ्या युक्ती कोणत्या? मग त्या युक्ती असं सांगतात की काय आहे? जीव म्हणजे जीव जे ते ब्रह्म जे आहे ते सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे, ही साधक युक्ती आहे. ते ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. ते ब्रह्म स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे. आपल्याला त्याचे अर्थ आपण समजून घेऊ, पण असं जे काय सांगणं आहे ते साधक युक्ती आहे. साधक युक्ती या शब्दाचा अर्थ, साधक शब्दाचा अर्थ अनुकूल. माझा आनंदाकडे जाण्याचा जो प्रवास आहे त्याला अनुकूल जो विचार आहे तो हा आहे. मग आता भेदनिश्चयास बाधक युक्ती. आता भेदनिश्चयास बाधक युक्ती या शब्दाचा अर्थ, भेदनिश्चयास साधक विचार काय आहेत हा विचार करायचा. भेदनिश्चयास साधक विचार जे आहेत ते विचार असं सांगतात की देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे. हा पहिला साधक विचार आहे आणि तो साधक विचार हा चुकीचा आहे. देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून असतं तर मग काय झालं असतं? तुकाराम महाराज काय म्हणतात? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. मग ते देहाची फिकीर करत नाहीत, ते जाऊ दे नाही तर राहू दे. मग माझं म्हणणं काय आहे? देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे, हे कसं काय चुकीचं आहे? कारण देहाचं अस्तित्व एकेकाळी नव्हतं, आलं, काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. आणि साधक विचार सांगतोय की आत्मा सद्रूप आहे आणि सद्रूप आहे याचा अर्थ आहे 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 तो मी आहे. म्हणून मी कसा आहे? सतरूप आहे. मग मी सतरूप असेल तर मी देह नाही. मग आता मी देह नाही हा काय झाला? हा बाधक विचार झाला. देहबुद्धी जी साधक विचारातनं सतत सुख आणि दुःखाचे तडाखे खाते, त्यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर स्थूल देह म्हणजे मी नाही हा विचार करावा लागेल. आणि त्या निमित्ताने होणारी जी काय कर्म आहेत ती करावीत. पण ती जी काय कर्म आहेत तो ईश्वररूप राम माझ्या अंतःकरणात त्या कर्माची बुद्धी देतो, त्याप्रमाणे मी त्याला आवडेल अशी कर्म करतो आणि ती त्याला अर्पण करतो. आणि मी त्या करते भोगत्यापणापासून लांब राहतो. आणि मी कसा होतो? मी आकर्ता होतो. मग आकर्ता हा जो विचार आहे हा साधक विचार आहे. आणि मी करता भोगता नाही, हा मी करता भोगता आहे या म्हणण्याला बाधक विचार आहे. आपल्याला बाधक विचाराची साधना करायची आहे. जे देह बुद्धीला वाढवणारे जेवढे जेवढे साधक विचार आहेत ते सगळे मला दुरुस्त करायचे आहेत. मग मी म्हणजे मन आहे का? कारण का मी माझ्या मनात विचार आला अशी भाषा होते. मग माझ्या मनात विचार आला त्या अर्थी मी मनापेक्षा वेगळा आहे. मन वायुतत्वाचं आहे. मग वायुतत्व 5 महाभूतांचं आहे. मग 5 महाभूत मिथ्या आहेत म्हणून मनाने केलेला विचार सुद्धा मिथ्या आहे. आणि तो जर मिथ्या असेल तर मग काय करायला पाहिजे? मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. म्हणजे त्याचे जर विचार मी माझ्या अंतःकरणात निर्माण केले तर मी नको असलेल्या विचारांपासून दूर जाण्याची व्यवस्था आहे. त्यालाच म्हणतात बाधक विचार. आणि बाधक विचार माझे श्री गुरु एका वाक्याच्या निमित्ताने सांगतात, जे माझं आहे ते मी नाही. बुद्धी माझी आहे पण मी बुद्धी नाही, असा जर विचार असेल, बुद्धी माझी असेल तर बुद्धीच्या निमित्ताने बुद्धीचे धर्म हे आपल्यासमोर येणारच आहेत. ती बुद्धी काय करेल? कधी एखादी ओवी आठवेल, कधी एखादा विचार आठवेल, नाही तर कधी आठवणार नाही. पण आठवला तर त्याचा अहंकार मलाच आठवला. आणि नाही आठवला तर काय झालं? वैषम्य आलं. मग वैषम्य येणं आणि छान वाटणं हे काय आहे? हा बुद्धीचा धर्म आहे. मग बुद्धी कशी आहे? तेजतत्वाची आहे, अपंचीकृत महाभूतापासून बनलेली आहे. अपंचीकृत महाभूत नेहमी शुद्ध स्वरूपात असतात. म्हणून बुद्धी सुद्धा कशी आहे? सत्वगुणी आहे. म्हणजे बुद्धीला सुद्धा काय आहे? स्वच्छता आहे. मग आता स्वच्छता असेल तर कशी काय मलिन झाली? या 3 गुणांमुळे मलिन झाली, सत्व रज आणि तम. त्यातले त्यात सत्व वर ठेवला तर तो आनंदाकडे घेऊन जाण्याची व्यवस्था करतो. आणि रजतम ठेवला तर तो काय करतो? तो म्हणतो या तुम्ही आमच्या घरी, आम्ही येतो तुमच्या घरी, आपण दोघं काय करू? विषय चिंतन करू. आणि कसं विषय चिंतन? तर सांडून राम आनंद घन करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैचे. समर्थात काय करतात? टोला देतात आपल्याला की आनंदरूप रामाचं चिंतन करण्याचं सोडून, आनंदरूप रामाचं चिंतन साधक चिंतन, ते सोडून तू काय करतोयस? हे नको असलेलं चिंतन करतोय. तू भेदनिश्चयास साधक चिंतन करतोयस.
ते 5 विषय, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा, आणि ते 5 विषय भोगण्याची 5 साधनं, ज्ञानेंद्रिय 5 आणि त्यांचे विषय शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, अशा 10 ठिकाणी मी वाहून जातो. त्या वाहून जाण्याला मला काय करावं लागणार आहे? प्रतिबंध करावा लागणार आहे. आणि तो प्रतिबंध काय वाक्याने तयार होतो की तो प्रतिबंध हा जे माझं आहे ते मी नाही या निमित्ताने होतो. आपल्याला या अभ्यासाच्या निमित्ताने काय करायचं आहे की मी जिथे जिथे वाहून जातो अननेसेसरी, तिथे तिथे वाहून जाण्यावर मला माझ्या लक्ष ठेवायचंय, दुसऱ्यांच्या नाही. दुसरा व्हायला तर वाहू दे, पण मी वाहता कामा नये ही अंतःकरण वृत्ती माझ्या अंतःकरणात पक्की पाहिजे. दुसऱ्याच्या वाहण्यावरनं आपण शिकावं की असं मला व्हायचं नाही. हा, ते समोर वाहू दे, त्याला काय व्हायचं आहे तेवढा, पण मी व्हायचं नाहीये एवढं जर लक्षात आलं तर तो वाहताना आपण आतमध्ये रामकृष्ण हरी म्हणण्याची व्यवस्था करू शकतो. हे साधक चिंतन आहे. आपल्याला साधक चिंतनाला काय करायचंय? वाव द्यायचा आहे. आणि ते साधक चिंतन जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत काय आहे, मी आनंदाचा ठेवा आहे हे कळणार नाही. बाधक चिंतन जे आहे भेदनिश्चयास, ते नको असलेलं चिंतन जे आहे माझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये, त्याला पायबंद घालतं. त्या नको असलेल्या विषयाच्या अंतःकरण वृत्तीचं चिंतन शांत होतं. शांत झालेल्या अंतःकरणाच्या चित्तवृत्तीमध्ये हे साधक चिंतन करता येतं की मी कोण आहे. मी कोण आहे तर मी आनंदाचा ठेवा आहे. आणि मी जर आनंदाचा ठेवा असेल तर माझ्या ठिकाणी हे दुःख आलं कुठून? हे असे क्वेश्चन्स माझ्या अंतःकरणात राईज होतील. आणि त्यावेळी माझ्या अंतःकरणाला कळेल की दुःख हे आगंतुक आहे. माझा सतत प्रवास जर आनंदाकडे जाण्याचा असेल तर मी नको असलेल्या आगंतुक विषयांमध्ये मी अडकलोय. आणि मग जर असं असेल तर आनंदरूप आत्मा हा सुखरूप आहे. जितकं दुःख आगंतुक आहे आणि त्रासदायक आहे तेवढं सुख सुद्धा त्रासदायक आहे. आपल्याला लक्षातच येत नाही की सुखाचा प्रतिद्वंद्वी दुःख आहे आणि दुःखाचा प्रतिद्वंद्वी सुख आहे. आपण सुखामध्ये सुद्धा वाहून जातो. हा, सुखामध्ये सुद्धा वाहून जातो, दुःखात तर जातोच जातो. म्हणून अनुकूल आणि प्रतिकूलता हे सुख आणि दुःखाच्या चिंतनाचे विषय आहेत. पण सुखरूप आनंदाचं चिंतन काय आहे तर सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा. ज्यावेळी माझी वृत्ती पांडुरंगमय होते, ज्यावेळी माझी वृत्ती आनंदमय होते, त्यावेळी माझी वृत्ती शांत होते. आणि त्यावेळी माझ्या अंतःकरणात एकही विषय नसतो, एकही व्यक्ती नसते, एकही पदार्थ नसतो. त्याशिवाय मी आनंदात असतो की नाही? मग असतो तर मग त्या आनंदाचा शोध घेणं ही साधक युक्ती आहे. हे मनन जे करायचंय ना गीतार्थातनं, ते असं करायचंय आपल्याला की त्या मननातनं मला कळलं पाहिजे की माझे अंतःकरण वृत्ती ज्या जे विषयांमुळे बहिर्मुख होते ते ते विषय मी टाळणार आहे. उदाहरणार्थ टीव्ही आहे, मोबाईल आहे, मोबाईलचा सदुपयोग करून घ्यावा. व्हॉट्सॲपच्या निमित्ताने मोबाईलचा सदुपयोग काय आहे की आपल्याला अंतःकरणात चांगलं चिंतन ऐकण्याची व्यवस्था आहे. मग असं जे काय व्हॉट्सॲपचं आहे किंवा आणखीन काही गोष्टी आहेत त्या सिस्टीम्स वापराव्यात, पण किती वापराव्यात? त्याचा अतिरेक होईपर्यंत जेव्हा मी वापरतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. आपल्याच घरातली 5 माणसं जेव्हा एकत्र बसलेली असतात तेव्हा ते 5ही जण त्यांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये मग्न असतात. आणि ते मोबाईलमध्ये मग्न असून त्यांचा एकमेकांचा संवादच संपलेला असतो. आता हा संवाद जो आहे तो संवाद जर तुटला तर एक कुटुंब ते 5 जणांचं आहे, ते एकत्र कसं म्हणायचं? त्या 5 जणांमध्ये ती विभक्तता आहे. आता ती विभक्तता आली कुठून? त्या विषयामुळे आली. कोणत्या विषयामुळे आली? मोबाईलमुळे आली. मोबाईल हे एक काय ठरला? विषय ठरला. आणि त्या मोबाईलच्या आकाराची माझी अंतःकरण वृत्ती झाली. मी त्याच्यामध्ये काय झालो? लुब्ध झालो. आणि लुब्ध झाल्यानंतर काय झालं? 2 तासांनी मला कळालं की माझ्याबरोबर हे 4 जण सुद्धा आहेत. याचा अर्थ काय झाला? माझी अंतःकरण वृत्ती 2 तासामध्ये मी मोबाईलमय केली, पण मला त्यापासून ना काही फायदा झाला, उलट मला काय मिळालं? दुःखच पदरी पडलं. मग ही माझी अंतःकरण वृत्ती मी त्याच्यामध्ये वाया का घालवावी? मग ती 2-5 मिनिटं इतरांशी गप्पा मारून, 2-5 मिनिटं त्याच्यापासून बाजूला होऊन नामस्मरण करून, 2-5 मिनिटं मी आत्मविचाराचा विचार करून, साधक विचार करून, नको असलेल्या विचारातनं माझी वृत्ती मी आनंदाकडे घेऊन जाण्याची व्यवस्था करू शकतो. म्हणून हे विषय जे आहेत हे नेहमी काय करतात? मला जखडून ठेवायला बघतात. पण त्या जखडण्यातनं मला जर का अंतःकरण वृत्ती बाजूला काढायची असेल तर मला काय केलं पाहिजे?
मला नामस्मरण केलं पाहिजे, मला आत्मचिंतनाच्या विचारांचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून मनन काय सांगतं की या नको असलेल्या विषयांचं चिंतन तू थांबव आणि हवे असलेल्या विचारांच्या चिंतनाला वाव दे. तो आत्मा आनंदरूप आहे, तो आत्मा सद्रूप आहे. मला प्रत्येक गोष्ट कळते. आता ही कळते तर कोणाच्या सत्तेवर कळते? ती ज्ञानरूप आत्मस्वरूपाच्या सत्तेवर कळते. तो आत्मा मी आहे. म्हणून कळण्याचा अभिमान नाही आणि न कळण्याचं वैषम्य नाही. नाही कळते ना, ज्ञानेश्वरी एकदा वाचून 4 वेळा वाचून कळेल मला. 5व्यांदा तर कळेलच कळेल. कारण माऊलीला शेवटी दया येईन ना. हा सारखाच प्रयत्न करतोय, याला कळवण्याची व्यवस्था केलीच पाहिजे. मग ती कळण्याची व्यवस्था ते करतीलच असा आतमध्ये निश्चय ठेवून जर मी केलं तर मला कळून जाईल ना. मग आता येथे कळणं हा जो विचार आहे तो ज्ञानरूप सत्तेच्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. तसाच मला सतत सुख पाहिजे याचाच अर्थ मला पदार्थ निरपेक्ष सुखाचीच अपेक्षा आहे. सापेक्षित सुखाची अपेक्षा नाहीये. सापेक्षित विषयांमध्ये सुख शोधायला जातो हा माझा भ्रम आहे. आणि तो भ्रम असल्यामुळे मला प्रत्येक वेळी सुखाचे विषय बदलावे लागतात. आत्ता काय झाला? टीव्ही झाला. आत्ता काय झाला? मोबाईल झाला. आत्ता काय झाला? कोणी नातेवाईक आला. नंतर काय झाले? माझ्या अंतःकरणात स्त्री पुत्राधिकांचे विचार आले. नंतर कोणाचे आले? काय काय आले? काही त्याची गणती नसते. एकामागे एक येत असतात आणि मला कळतच नाही की 2 विचारांमध्ये काहीशी गॅप असते आणि त्या प्रत्येक गॅपमध्ये आनंद भरलेला आहे. मी शांत होण्याचा प्रयत्नच करीत नाही, हा माझा दोष आहे. आणि हा दोष जर मला घालवायचा असेल तर मनन करावं लागेल. जे श्रवणामध्ये मी जे ऐकलं आहे हळूहळू त्याचे मी काय केले पाहिजेत, थोडे थोडे चिप्स तयार केले पाहिजेत. त्याचे भाग करून मी काही थोडक्या वाक्यांमध्ये 1 तासाचं श्रवण हे लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे. आणि ते जर लक्षात माझ्या अंतःकरणात असेल तर मननाच्या निमित्ताने मी त्याचा उपयोग कसा करायचा हे समजून घेऊ शकेल. आणि म्हणूनच समर्थांना म्हणावं लागतंय दासबोधाच्या निमित्ताने 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश विवर्ता विशेषा विशेष कळू लागे. म्हणजे 200 समास आहेत. ज्ञानेश्वरी एवढी मोठी आहे. सावकाश वाचा. सावकाश म्हणजे काय? जेवण करताना सांगतात सावकाश जेवा. आणि आपल्याला काय वाटतं भरपूर जेवा हे सांगतायत. तसं नाही. तू त्रास होईल इतकं जेवू नको. थोडासा अवकाश ठेव पोटामध्ये. म्हणजे स्पेस ठेव. आणि आपण काय घेतो त्याचा अर्थ भरपूर खा असं नसतं ते. सावकाश या शब्दाचा अर्थ अवकाश म्हणजे आपल्याला कळत 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 उमगत 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 हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. तरच माझ्या चित्ताला हळुवारपणा येईल. चित्ताला हळुवारपणा आणायचा याचा अर्थ चित्तामध्ये ज्ञानेश्वरीचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवायचा आहे. कारण विषय मनामध्ये टिकत नाही, बुद्धीमध्ये टिकत नाही, तो चित्तामध्ये टिकलेला असतो. आणि ज्यावेळी माझी बुद्धी सतत ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथाचा विचार करते त्यावेळी त्या बुद्धीचं रूपांतर चित्तामध्ये झालेलं असतं. आणि असं हळूवार चित्त तयार करण्यासाठी मला काय करावं लागेल? हे मनन करावं लागेल. जोपर्यंत मी साधक बाधक विचार करत नाही तोपर्यंत काय आहे माझं मनन घडणार नाही. तोपर्यंत मी नुसताच श्रवणशीळ होईल. समर्थांचं एक म्हणणं आहे मननशीळ लोकांपाशी अखंड देव अहर्निशी. आणि माझं काय होतं? श्रवणशीळ. आज कुठे? बुधवारी इथे, गुरुवारी तिकडे, शुक्रवारी आणखीन चौथीकडे. तसं नाहीये. आपल्याला थोडं ऐका. समर्थ काय म्हणतात? ऐका, पण कसं करा? अर्थपूर्ण विचार करा. आणि विचार करून काय करा? आनंदाचा शोध घ्या. तस्मात विचार करावा देव कोण तो शोधावा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. देवाला शोधन करायचंय. तो देव आणि मी वेगळा नाहीये. मग तो शोध अंतर्यामी घ्यायचा असेल तर समर्थ म्हणतात मननशीळ लोकांपाशी अखंड देव अहर्निशी. की श्रवणाचं रूपांतर जो मननात करतो सतत त्याच्याबरोबर देव असतो. आता देव म्हणजे काय? तुम्ही कोणालाही देव म्हणा, की त्या आत्मदेवाला देव म्हणा, नाहीतर विठ्ठलाला देव म्हणा, नाहीतर ईश्वरूप रामाला देव म्हणा, काही म्हणा. पण तो सगळे देव जे आहेत ते आत्मरूप देवाकडे जाण्याची व्यवस्था करतात. म्हणून आपल्याला मनन करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मननाचा विचार हा नेहमी आनंदाकडे घेऊन जातो. म्हणून श्रवण करावं. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे. असं दोन्ही पद्धतीने विचार केल्यानंतर तिसरा जो विचार आहे निदिध्यासन. आणि निदिध्यासनामध्ये व्याख्या अशी तयार होते की अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजावस्था. हे निदिध्यासनाचं रूपांतर आहे.
आता अनात्मकार वृत्तीचा परित्याग केव्हा होईल? श्रवणामध्ये सतत चिंतन असं झालं पाहिजे की अनात्म पदार्थांचं चिंतन हे मला सुख आणि दुःख देतं, तर ते चिंतन बंद करण्याची गरज आहे. म्हणजे त्या अनात्मकार पदार्थांचा जो अंतःकरणामध्ये असलेला विचार आहे तो मला शांतच करावा लागेल. आणि तो शांत केल्यानंतर मग मला आतमध्ये मी आनंदाचा ठेवा आहे अशा आत्माकार वृत्तीचा स्वीकार होईल त्या अंतःकरण वृत्तीमध्ये. आणि त्या स्वीकारलेल्या वृत्तीला सुद्धा सहजता आली पाहिजे, तेव्हा त्या स्वीकारलेल्या वृत्तीचं समाधीमध्ये रूपांतरण झालेलं आहे. निधिध्यासनामध्ये आपल्याला वृत्तीने धरून ठेवायची जोपर्यंत गरज वाटते आनंदाला, तोपर्यंत तो साधक आहे. तोपर्यंत अभ्यास करणारी वृत्ती जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत साधक आहे. आणि ज्या दिवशी अभ्यास करणारी वृत्ती शांत होईल आणि केवळ आनंदमयता प्राप्त होईल, त्या दिवशी त्या वृत्तीची निवृत्ती झाली असा म्हणावा लागेल. आणि तिथे ज्ञानेश्वरीचा खरा अभ्यास संपलेला असेल. तोपर्यंत काय आहे, आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याचीच गरज आहे. म्हणून इथे काय आहे, निधिध्यासनात मला राहायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, तत्वम पदार्थ शोधन केलं पाहिजे. तो एक वेगळा विषय. पण इथे आत्ता जे आपल्याला सारांश रूपाने शंकर महाराज खंदारकर सांगतात ती एकच गोष्ट सांगतात की तुला कसं झालं पाहिजे की त्या गीतार्थाचं श्रवण केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे आणि त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. म्हणजे त्या श्रवणामध्ये तू भगवद्गीतेत आत्मरूपासाठी, एकरूपतेसाठी किंवा अविद्या निवृत्तीसाठी जे काय सांगितलेलं आहे ना, तेवढ्याच ओव्या तुझ्या आहेत. आणि त्या सोडून बाकीच्या काय अलंकारित ओव्या आहेत किंवा उदाहरणाच्या ओव्या आहेत, या फक्त तू वाच. आणि त्या उदाहरणांच्या निमित्ताने तू सिद्धांत क्लिक करून घे. आणि क्लिक झाल्यानंतर सिद्धांताची ओवी सुद्धा काय झाली पाहिजे, शांत झाली पाहिजे. कारण इथंच यांचं म्हणणं आहे शब्दे विण संवादीचे. आता ओवीचं चिंतन चालू आहे तोपर्यंत शब्दांचा विचार चालू आहे. पण ज्या क्षणी मला आनंदाचा अनुभव येईल त्यावेळी ओवीचंही चिंतन संपलेलं असेल, त्यावेळी कुठलंच चिंतन नसेल. असं जे काय हळुवार चित्त आहे ते मननशील लोकांचं आहे. म्हणून मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी. असा विचार जोपर्यंत माझ्या अंतःकरणात घडत नाही तोपर्यंत मला इंद्रिया नेणता भोगीजे. कारण विषय नेहमी इंद्रियांच्या निमित्ताने मी भोगतो. आणि मग इंद्रियच मला काय वाटतात, इंद्रिय बलवान तर माझं सगळं ठीक. पण त्या इंद्रियांचाही विचार जेव्हा करायची वेळ येते ना, तो एकदा करून पाहावा की ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचा विचार करायचा वेळ आला तर माणूस काय करायला जातो, समजा वरून एखादी माझ्या अंगावर एखादी गोष्ट पडायची वेळ आली तर मी काय करतो, पहिले माझे डोळे वाचवतो. याचा अर्थ काय आहे, कर्मेंद्रिय म्हणजे हात मोडला तरी चालेल, पाय मोडला तरी चालेल, पण डोळा मात्र काय झाला पाहिजे, शाबूत राहायला पाहिजे. कारण काय आहे, ते ज्ञानेंद्रिय आहे. डोळा हे ज्ञान करून देणारे इंद्रिय आहे. हात पाय हे ते काय आहेत, कर्मेंद्रिय आहे. मग त्याच्या पुढे जातो माणूस. मग कर्मेंद्रिय गेलं हरकत नाही, ज्ञानेंद्रिय गेलं हरकत नाही, पण काय झालं पाहिजे, आनंद जाता कामा नये. हा आपली वृत्ती काय आहे, तर माझा आनंद मला मिळाला पाहिजे, आनंद जाता कामा नये. कारण का, आनंद हे माझं स्वरूपच आहे. अशा रीतीने आपल्याला असं आपण जर का डाऊनला यायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की या सगळ्यांचं मूळ स्थान काय आहे, तर आनंदच आहे. आणि आनंदच जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर मला ही जी कथा आहे ती शब्दे विण संवाद झाला पाहिजे. त्यानंतर इंद्रिया नेणता भोगिते, म्हणजे इंद्रियांना तो आनंद कळत नाही. कारण इंद्रियांनी जेवढ्या जेवढ्या वस्तू प्रत्यक्ष आहेत त्या त्या सगळ्या वस्तू मला वेगळेपणाने कळतात. डोळ्याला कळलेली वस्तू कशी कळते, मला वेगळेपणाने कळते. रूप हा डोळ्याचा विषय. मग रूप मला कसं कळतं, ज्ञाता ज्ञान ज्ञेय या रूपात मला कळतं. म्हणजे ते रूप पाहणारा एक ज्ञाता म्हणजे मी जीव असतो. नंतर ज्या डोळ्यांनी ते रूप पाहिलं ते डोळे असतात. आणि मग नंतर ते रूप पाहिलं जातं आणि मध्ये रूप पाहण्याची काय होते, एक प्रक्रिया घडते. त्याला ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशी त्रिपुटी म्हणतात. आणि जिथे त्रिपुटी असते तिथे आत्मानंद नसतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्या दिवशी त्रिपुटी बाधित होते त्या दिवशी मला खऱ्या आनंदाचा लाभ होतो. म्हणून संत म्हणतात तुझे रूप चित्ती राहो.
नाही म्हणले ते तुझे रूप मनी राहो. कारण चित्तामध्ये काय झालेलं असतं, तिथे त्रिपुटी शांत झालेली असते आणि विठ्ठलाचं रूप पाहता पाहता मी त्या विठ्ठलाशी एकरूप झालो. पाहता पाहणे झाले दुरी. आता ही कोण म्हणती आहे? नामदेव महाराजांची दासी. आणि आपण काय आहोत? तिच्या नखाची सर नसलेले आहोत. ती जनाबाई. जनाबाई ह्या काय आहेत? संत श्रेष्ठ आहेत. त्या संत श्रेष्ठ त्या स्वतःला नामदेव महाराजांची दासी म्हणतात आणि आपली लायकी त्यांच्या नखाची नसलेली असं जे काय आहे तंत्र, त्या जनाबाईंना सुद्धा तेवढाच आपल्याला आदर करता आला पाहिजे, कारण त्या नामदेव महाराजांनी इतक्याच योग्यतेच्या आहेत. म्हणजे एवढा जो आदर भाव, ही सगळी जी भक्ती आहे ती माझ्या अंतःकरणात पावावी असं वाटत असेल तर मला या शब्देविण संवादीचा विचार करावा लागेल. अशा या ओवीचा विचार करता करता मग आपल्याला आनंदाच्या अनुभवाची अनुभूती येण्याची व्यवस्था आहे. ज्ञानेश्वरी केवळ आनंदासाठी आहे, दुसऱ्या कशासाठी नाही. मग तो आनंद कसा मिळवावा हे पुढील 2 ओव्यांमध्ये सांगितलं. ते फार सुंदर सांगितलं ज्ञानदेवांनी. जैसे भ्रमर परागून नेती परी कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. या ग्रंथांचं सेवन कसं करा? तर जैसे भ्रमर परागून नेती, त्या कमळाचा जो पराग आहे त्याला ते अजिबात त्रास होऊ न देता अतिशय हळुवारपणाने ते मधाचं सेवन करतात. त्या पराग कणाला, त्या कमळाला कळत सुद्धा नाही. इतकं हळुवार त्याचं काय असतं, त्याच्याबरोबर वागणं असतं त्या परागांबरोबर. तसंच मला जर का या गीतार्थाचं सेवन करायचं असेल तर तितकंच हळुवार चित्त माझं अंतःकरण वृत्तीत सिद्ध झालं पाहिजे. ते जोपर्यंत सिद्ध होत नाही, म्हणजे त्या चित्ताला काठिण्य आहे, लय विक्षेप कशाही आदी दोषांचं, ते काठिण्य गीतार्थाचं सेवन करताना चालणार नाही. त्यासाठी हा काय दिला इथं? दृष्टांत दिला. अजून एक दृष्टांत त्यांनी दिला, तोही मोठा महत्वाचा आहे की का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. पाण्यातील आपले स्थान व स्थान न सोडता त्याला आलिंगन कसे द्यावे हे प्रेम भोगण्याचे वर्म चंद्र विकासिनी कमलिनीच जाणते. म्हणजे त्यांनी काय केलं? चंद्राचं उदाहरण दिलं पाण्यातल्या प्रतिबिंबाबरोबर. पण ते प्रतिबिंब जे आहे त्याला जी चंद्र भेट देते, म्हणजे चंद्र भेट देतो, तर ते पाण्यातलं स्थान आहे ते न सोडता. आता बघा ना, अशक्य कोटीतला हा दृष्टांत आहे की हे ज्ञानेश्वर माऊलींची खासियत आहे की तो चंद्र काय आहे, तो त्या पाण्याला कुठेही डिस्टर्ब येऊ देत न देता इतका तो हळुवारपणे तो पाण्याशी एकरूप होतो की त्या हळुवारपणाला कुठे बोलण्याची सीमाच उरत नाही. असं जोपर्यंत चित्त माझं हळुवार होत नाही तोपर्यंत मला खऱ्या आनंदाचा लाभ होण्याची व्यवस्था नाही. या 2 दृष्टांतातनं आपल्याला कळतं की आपलं चित्त किती मृदू असलं पाहिजे, आपलं चित्त किती रिसेप्टिव्ह असलं पाहिजे. ते रिसेप्टिव्ह नसेल आपल्या आनंदाची काय म्हणूया विचार घेण्या इतपत, तर मला काय आहे, माझ्या अंतःकरणामध्ये या नको असलेल्या विचारांचं काठिण्य आहे. आणि म्हणूनच पुढच्या ओवीत आपण 5 मिनिटात करू शकतो. त्या ओवीत ते अधिकार सांगतात. माऊली आपल्याला या ज्ञानेश्वरीचा अधिकार सांगते आणि तो अधिकार असा आहे, ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानू ये. त्यांनी सांगितलं ऐसेनी गभीरपणे. तो कसा पाहिजे? तर सखोल अंतःकरणाचा पाहिजे. सखोल शब्दाचा अर्थ शांत अंतःकरणाचा पाहिजे. समुद्र कसा असतो? सखोल असतो. सखोल असतो त्यामुळे तो कसा दिसतो? वरती शांत दिसतो. 50 मीटर डेप्थ असते, पण समुद्राला काही 50 मीटर डेप्थचा अभिमान आहे का? नाहीये. त्याचं पाणी शांतच आहे. पण पाणी कसं असतं? 1 फूट डेप्थचं असतं, पण त्याला खळखळ किती असते? 1 फुटाच्या डेप्थला इतकी खळखळ आहे. पण 50 मीटर डेप्थला मात्र काय आहे? सखोलपणा आहे. माझ्या अंतःकरणात तो सखोलपणा मला कमवावा लागेल. आणि तो कमवायचा असेल तर माझी अंतःकरण वृत्ती या समुद्रासारखीच शांत असली पाहिजे. आणि अशी शांत वृत्ती जर मला मिळवायची असेल तर मग या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी या 3 दोषांचा मला काय आहे? परिमार्जन करावं लागेल.
जसा चंद्र भेट घेतो कोणाची, पाण्याची, त्या पाण्याला कुठेही न धक्का लागू देता, त्या पाण्याला न कळू देता, आणखीन इतका तो विचार आपल्याला प्रगल्भ करतो. आणि असं माझं जोपर्यंत चित्त अलगद, हलकेच, हळुवार, ते पराग कण घेणारं जे भ्रमराचं आहे, तो कमळ मिटल्यानंतर तो त्याच्यामध्ये मरून जातो, पण त्याला पत्ता लागत नाही. इतका तो शांत चित्ताने किंवा इतका तो काय म्हणूया कुशलतेने तो परागकणाचा स्वाद घेतो. तसंच माझं चित्त ज्ञानेश्वरीचा स्वाद घेण्यासाठी, भगवद्गीतेचा आनंदाचा स्वाद घेण्यासाठी ते अतिशय हळुवार असलं पाहिजे. आणि ते हळुवार चित्त कमवण्याचं मला काम करावं लागेल. ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, म्हणून माझं अंतःकरण स्थिरावलेलं असलं पाहिजे, शांत झालेलं असलं पाहिजे. आणि ते कसं होईल तर ते चिंतनपूर्वक होईल. आणि ते चिंतन मला जसं ज्ञानेश्वरी सांगते, माऊली सांगते, जसे माझे श्री गुरु सांगतात तसंच केलं पाहिजे. तसं केलं नाही तर मला हा हळुवारपणा माझ्या अंतःकरणाला येणार नाही. म्हणून पुढे माऊली म्हणते, अहो अर्जुनाची ये पांती, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. आता अवधान द्यावे म्हणतायत, कोणाला म्हणतायत तर अहो श्रोते हो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतार्थ ऐकण्याकरता जे योग्य आहेत त्या संतांनी कृपा करून माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. संतांना कृपा केली माऊलींनी. म्हणजे हे जे श्रोते आहेत हे सगळे कसे आहेत, ते संतरूपी आहेत. माऊलींसमोर बसलेले श्रोते कसे होते तर ते कोण होते, माऊलींचे श्रेष्ठ बंधू, नंतर मुक्ताई वगैरे सगळे. आणि हे सगळे कसे होते, आत्मज्ञानाने युक्त होते. समोर ते श्रोते सुद्धा तसेच आहेत. श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, तर तुम्ही सुद्धा कसे आहात तसेच आहात. फक्त कर्मधर्म संयोग आहे की एक या खुर्चीवर बसलाय आणि काही समोर बसलेत. हा योग सोडून दिला तर प्रत्येक श्रोता कसा आहे, हा आत्मरूपाच्या योग्यतेचा आहे. म्हणून इथे काय म्हणलंय, त्या संतांनी कृपा करून माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. आता कृपा करावी दोन अर्थ आहेत. एक कृपा करण्यामध्ये विनंती आहे आणि एक कृपा करण्यामध्ये तुम्ही आमच्यावर कृपा करा. माऊली म्हणते बघा, नम्रता एवढी मोठी माऊली की तिला काय आहे, आदर आहे सगळ्यांकडे, तिच्याबद्दल, तिच्या लिखाणाबद्दल ऑब्जेक्शन नाहीये. पण ती माऊली काय म्हणते की तुम्ही श्रोते संतरूपी आहात, तुम्ही माझ्यावर कृपा करावी, तुम्ही मला आशीर्वाद द्यावे, असं पुढे म्हणलेलं आहे माऊलींनी पुढच्या काही ओव्यांमध्ये. तर अशी कृपा करून तुम्ही कृपया माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. एक कृपा आहे विनंतीपूर्वक आहे आणि एक कृपा आहे तुम्ही माझ्यावर कृपा करावी. आणि मी असं का म्हणलो, हे त्याचं उत्तर पुढच्या ओवीत देतायत, ते ऐकू आणि आपण थांबूया. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभू सकोल हृदय आपुले म्हणून या. फार सुंदर माऊली बोलतीये. महाराज आपले हृदय फार खोल आहे. तुम्ही जे सगळे श्रोते आहात ना, तर तुम्ही खोल आहात. खोल आहात या शब्दाचा अर्थ तुम्ही उदार आहात, उदार अंतःकरणाचे आहात. म्हणून मी आपल्याला लढीवाळपणे लक्ष द्या असे म्हणले. अदरवाईज माझा तुम्हाला सांगण्याचा काहीही अधिकार नाही, कारण तुम्ही सुद्धा त्याच अधिकाराचे आहात, त्याच कृपेचे प्राप्त झालेले आहात. अर्थात ही माझी आज्ञा नसून आपल्या पायाला स्पर्श करून मी विनंती केली आहे. या विनंतीमधनं माऊलींची नम्रता लक्षात येते. आणि आपल्याला किती नम्र होण्याची गरज आहे ते आपल्याही गरज आहे, किती गरज आहे हे आपल्याला लक्षात येतं. की जसं फळांनी लगडलेला आंब्याचा वृक्ष वाकून जातो, म्हणजेच काय होतो, तो नम्र होतो. मग तसंच माझी नम्रता ही सहज सिद्ध झाली पाहिजे. सदा नम्र वाचे वदावे, हे आपल्या रामदास स्वामींचं म्हणणं आहे. मग अशी नम्रता जोपर्यंत माझ्या अंतःकरणात स्थिर होत नाही, तोपर्यंत मला हा जो चित्ताला येणारा जो अति हळुवारपणा आहे तो येण्याची व्यवस्था नाहीये. तो हळुवारपणा माझ्या चित्ताला यावा असं वाटत असेल तर मला माऊलींच्या मनोगतांनी चालावं लागेल, मला माझ्या श्रीगुरूंच्या मनोगतांनी चालावं लागेल. जोपर्यंत असं माझं मनोगत हे माझं न राहता ते त्यांचं झालं पाहिजे. माऊलींचं मनोगत हे माझं मनोगत, श्रीगुरूंचं मनोगत ते माझं मनोगत, असं जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींचा जो अर्थ आहे ज्ञानेश्वरीचा, की तो अलगद होऊन जो आपल्याला आनंदाचा जो स्वाद घ्यायचा आहे तो स्वाद घेण्याची व्यवस्था नाहीये. पण या 4-5 ओवींच्या निमित्ताने आपण
आनंदाकडे जाण्यासाठी जी नम्रता, जे दोष माझे आहेत ते काढून टाकणं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल, तरच मी जाणता होईल. अदरवाईज काय होईल, माझा नेणत्याचा परमार्थ होईल. आणि नेणत्याचा परमार्थ हा माऊलींना मान्य नाही, माझ्या श्रीगुरूंनाही मान्य नाही, कोणाच्या श्रीगुरूला मान्य नाही. म्हणून श्रीगुरु नावाचं जे तत्व आहे ते नेहमी शिष्याला जाणतं करायला बघतं. आणि असेच जाणते आपण होऊया आणि आनंदाचा जो ठेवा आहे तो भोगूया. आणि तो भोगण्यामध्ये जी मजा आहे ती आपण कळून घेऊया. आणि आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.